मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय पहिल्यांदाच किल्ले रायगडावर दाखल झाले। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी महाराजांना अभिवादन केलं। योग्य तो न्याय छत्रपतींच्या काळात होत होता तसा न्याय निवाडा लवकर व्हावा अशी मागणी यावेळेला देशमुख कुटुंबियांनी केली आहे। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी संवाद साधला, पाहूया। मस्साजोग येथील स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे नातेवाईक शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले। ते संपूर्ण कुटुंब आता आपल्या लोकशाही सोबत आहेत। आशीर्वाद घेतलाच आहे, नतमस्तक सगळं कुटुंब झालंय। सदैव नतमस्तक होऊन न्यायाच्या प्रतीक्षेत असतो आणि आम्हाला या महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। अपेक्षा तर आम्हाला न्यायाची आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाहीये तोपर्यंत समाधान हा शब्द आमच्यासाठी काहीच नाहीये। जसं महाराजांच्या आणि शाहू फुले महाराजांच्या आंबे या राज्यामध्ये जसं लवकरात लवकर न्याय व्हायचा आणि जे घटना घडली होती ती नंतर घडत नव्हती, तसेच या आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ही असे घटना नंतर घडू नये म्हणून जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे सहआरोपी आहेत त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे। राज्य सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी हात देखील त्यांनी या ठिकाणावरून घातली। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।